शासन शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचा दावा करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे। चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्ग खोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्या आहेत। सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली। मात्र 2 वर्षापासून तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा खास रिपोर्ट। हे दृश्य आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणा गावातील जिल्हा परिषद शाळेचे। मुसळधार पावसाच्या तडाख्यामुळे शाळेच्या 2 वर्ग खोल्या पूर्णपणे कोसळल्या आहेत। शाळेची भिंत जमीनदोस्त झाली असून छताचा स्लॅब तुटून लोंबळताना दिसत आहे। वर्गात विटा आणि मातीचा मोठा ढिगारा साचला आहे। सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली। मात्र शाळेजवळ खेळणाऱ्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे। गावकऱ्यांचा आरोप आहे की 2024 पासून ही इमारत धोकादायक असल्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधींना वारंवार लेखी व तोडी तक्रारी करण्यात आल्या होत्या। मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनं मिळाली आणि कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। घटनेची माहिती मिळताच गट शिक्षण अधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देत पालकांशी चर्चा केली। आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे। वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही। आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत। काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं। अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय। शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी। न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय। यावेळी शाळेच्या तातडीच्या दुरुस्तीची लेखी आश्वासने देण्यात आले। दरम्यान गावकऱ्यांनी सोमठाणा गावासाठी तातडीने नवीन शाळा इमारत मंजूर करण्याची मागणी केली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली आहे। 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब। त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले आहे, शाळेचं बांधकामाची मागणी केली। आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही। एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही। सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे। 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले। 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले। या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे। आता आमचं म्हणणं आहे की ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला। शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित ज्ञान मंदिर असायला हवी। मात्र तक्रारी असूनही वेळेत दखल घेतली गेली नसल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे। या प्रकरणात संबंधित प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंट्स मध्ये सांगा आणि सिटी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।